हेलो हेलो। राम कृष्ण हरि जय हेलो। हर पे पातालो चनी सुख
Hare
हेच करा नरका खोरा का जाता दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शरणांगता देव राखे ये राखे विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कळे भावे मर्मशी जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन घसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरम गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञान मूळ गुरु मूर्ती पूजा मूळ गुरु पद मंत्र मूळ गुरु वाक्य मोक्ष मूळ गुरु कृपा अखंड मंडलाकार प्राप्त येनम चराचरम तद्भत दर्शित येनम तस्मै श्री गुरवे नमः तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू च सखा तमेव विद्या द्रवीण तमेव विद्या द्रवीण तमेव सर्वं मम देव देव ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश तत्मसादिलक्ष्यं भव एकं नित्यमेमलमचलं सर्वसाक्षादिभूतं भावातीर्थ त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अखंड श्रोत्यांच्या चरणी उपस्थित सर्व देवगत काशी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून तो मामा मायबापाचा संसार सुखाचा व्हावा एवं भक्तीच्या जीवावर ज्या संतांनी जे झिजवला आपला त्यापैकी श्री संत शिरोमणी देहूचे विश्वविख्यात कीर्तनकार तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगात पहिल्या चरणात करणे हा क्रियापद वापरतात ज्या अर्थी मनुष्य करायला सांगतो करणे हा क्रियापद वापरतो ज्या अर्थी करणे हे वाक्य प्रयोग ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनुष्याच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचं आहे त्या अर्थानुसार जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करणे हे क्रियापद वापरतात करणे हे क्रियापद ज्या पद्धतीने वापरतात त्या अर्थी हा अभंग उपदेशपर प्रकरणातला असावा विठ्ठल विठ्ठल भाग्यवंत हो प्रत्येकाच्या लक्षात आहे प्रत्येकाला माहित आहे आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत तसं म्हणाल तर या कुटुंबात या 2 वर्षात 2 वेळा दुःख आले याची मला जाणीव आहे प्रत्येकाला माहिती आहे वैकुंठवासी शंकर राघोजी पवार या बाबांचं ज्यावेळेस उत्तर कार्य आणि वर्ष श्राद्ध ज्यावेळेस होतं त्यावेळेस आमच्या सौभाग्यवती ज्यांना वडगाव विभागात कोण ओळखत नाही असं सगळेजण ओळखतात यांचं त्यावेळेस इथं कीर्तन होतं आणि मी देखील होतो आणि आता ही दुसरी वेळ काही गोष्टी सुखाच्या असतात काही गोष्टी दुःखाच्या असतात भाग्यवंत हो सुखात जरी कोणी आलं नाही तरी चालतं पण दुःख फार महत्वाचं दुःखात गेल्याशिवाय स्वतःच्या मरणाची जाणीव होत नाही भाग्यवंत म्हणून धर्मनीती पद्धतीने आपण या समाजात एकत्रित येतो आणि एकत्रित आल्याच्या नंतर कोण माती प्रसंगाला कोण उत्तर कार्य प्रसंगाला आणि असा समाज आज इथं आपण जमलो सगळ्यात ज्ञात आहे वैकुंठवासी डोंगराम शंकर पवार यांचं आज उत्तर कार्य आहे या पृथ्वीवर आपण सगळे जमले आहोत भाग्यवंत हो प्रत्येक मनुष्य देहाला येण्याची कारण आहेत जाण्याची कारण आहेत पण येतो केव्हा हेही त्याला माहित नसतं आणि आपण जातो केव्हा हेही त्याला माहित नसतं
उदाहरणार्थ खेड वरना धवडे गावात यायचं झालं तर खेड वरना किती वाजता गाडी सुटू शकते याची पहिली कल्पना घ्यायला पाहिजे की नाही? घ्यायला पाहिजे ना. बर, धवडे गावातलं काम आपलं आटपलंय आणि परत आपल्याला खेडला जायचं. मग जाण्याची गाडी किती वाजता याची ही कल्पना घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे ना. पण हिथं तसं नाही हो बाबांनो. भाग्यवंत हो, हे शरीर आपल्याला मिळाले खरे, पण या शरीरामध्ये बरेचसे काही अवयव आहेत. ते अवयव असे म्हणतात की मीच मोठा आहे, मीच मोठा आहे. हात म्हणतो मी मोठा, पाय म्हणतो मी मोठा, डोळे म्हणतात मी मोठा, कान म्हणतो मी मोठा, आत्मा म्हणतो मी मोठा. संदर्भ बघा कसा आहे. एक दिवस यांची झाली मारामारी. कुणाची? या सगळ्या अवयवांची मारामारी. जो तो बोलतोय मी मोठा, मी मोठा, मी मोठा. ठीक आहे, मग असं ठरवलं आपण आत्म्याला भेटूया. कोण म्हटले? हे अवयव. हे अवयव सगळे निघाले, आत्म्याकडे गेले. आत्म्याकडे गेल्याच्या नंतर आत्मा म्हणतो काय बंधुराजानो, कशाला आलात? म्हणतो आलो आम्ही तुम्हाला एक शंका विचारायची. आत्मा म्हणतो तुम्ही आलात त्याचं कारण पटपट सांगा. हात म्हणायला लागला आत्मा दादा, आम्ही या शरीरातले मोठे आहोत. पाय म्हणतोय आम्ही मोठे आहोत, डोळे म्हणतोय आम्ही मोठे आहोत, कान म्हणतोय आम्ही मोठे आहोत. आत्म्याला टेन्शन आलं. कोणाला? आत्मा. आत्म्याला टेन्शन आलं. आत्मा म्हणतोय हमेशा लहान माणसं जास्त बोलत असतो आणि जो ज्ञानी माणूस आहे तो शांत बसलेला असतो बाबा, काय का? आत्मा म्हणतोय अरे तुम्ही लोक सगळे आलात, मग ह्याच्यावरती आपण एक न्याय काढूया. न्याय. सगळेजण टेन्शन मध्ये आले. ज्याला त्याला वाटलं माझं नाव येईल, मी निवडून येईन, मी निवडून येईन, पण कोण झालं? प्रत्येकाला वाटतं मी निवडून येईन, पण कधी झोपतो कळत नाही. ठीक आहे म्हटले. आत्मा म्हटले आपण एक परीक्षा घेऊया. प्रत्येक दिवशी एका एका फिरायला जाऊया. कुठे? मार्केटला फिरायला जाऊया. आज बोलला मी सोमवारचा फिरायला जाणार. पाय म्हटला मी मंगळवारचा फिरायला जाणार. डोळे म्हटले मी बुधवारचा फिरायला जाणार. असं 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 सगळे निघाले. आणि आत्मा म्हटला मी शेवटला फिरायला जातो, आधी तुम्ही या तर. ठीक आहे, ठरलेलं झालं त्यांचं. सगळेजण गेले, सगळेजण आले आणि रविवारच्या संध्याकाळी यांची मीटिंग बसली. म्हटले आत्म्यादादांनी सगळ्यांना विचार तुम्ही सगळेजण जाऊन आलात? हो आम्ही सगळीकडे जाऊन आलो, फिरून आलो, मस्त मजा करू. बर, तुम्ही सगळे रविवार पर्यंत जाऊन आलात, आता उद्या पाळी माझी आहे. कोण म्हणतो? आत्मा म्हणतो पाळी माझी आहे. दादा तुम्ही उद्या जा खरे, पण आम्ही गेल्याच्या नंतर राज्य कसं चाललं हे विचारायचं. कोण म्हणतो? अवयव म्हणतात आत्म्या. पाय म्हणायला लागले अरे मी गेल्याच्या नंतर काय झाले? पाय म्हणतोय आम्ही गेल्याच्या नंतर काय झालं? आत्मा म्हणतो तू गेलास, मी पांगळा म्हणून राहिलो ना, काढला एक दिवस. कोण म्हणतो? पाय. डोळ्याकडे गेला विषय. डोळ्याला विचारलं भाऊ तुम्ही कसे राहिला? डोळा म्हणतोय मी गेलो, गेल्याच्या नंतर कसं काय चाललं? तो म्हणतो तू गेलास तो बरा झाला. कोण म्हणतो? अहो म्हणतो गेलं, तुम्ही गेलो पण मी आंधळा बनून राहिलो. कोण म्हणतो? शरीर म्हणतो मी आंधळा बनून राहिलो.
ज्याची त्याची तोंडाची पाळी आली, जिभेची पाळी आली, सगळ्यांची पाळी, मुखाची पाळी आली आणि मुखाला नाही. मुख पण म्हणायला लागले हो, सगळेजण म्हणायला लागले. कोण आंधळा बनून राहिला, कोण मुखा बनून राहिला, कोण सगळं बनून राहिलं. आता आत्मा म्हणतो मी एक दिवस जाऊन येतो, बघूया कसं राज्य चालतं. तो फिरायला गेला, तो परत आलाच नाही. येईल का परत भाग्यवंत? येईल ना. सगळे जण तिथल्या तिथंच बोलवणं झालं. प्रत्येकाकडे फोन गेले, अमुक अमुक गे. आत्म्यान समजवलं, म्हटलं भाग्यवंत. आत्मा म्हटला मी जवळ आहे तवर तुम्ही बाकीच्यांचं काय घेऊन बसलो नका. अशा आंधळे पांगळे किती दिसतात. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबाद रसविला विश्वतोची सर्व होय जाण. या जगामध्ये एकदम निकट दृष्टीने पाहाल तर प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा जगत असतो. भले अवयव नसले, शरीर नसले तरी तो मनुष्य जगत असतो. येणं आहे, जाणं आहे, परंतु जाणीव नाही. येणं जाणं आहे त्याला शास्त्रानुसार म्हणतात संसार. संसारामध्ये मनुष्य देह जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नुसता संसार करत असतो. तो संसार कधीच पुरा होत नाही हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. परंतु मनुष्य देह असा आहे, मरेपर्यंत वाट बघत असतो. लॉटरी लागते काय? लागते. माझ्या बाळाचं कसं होईल, माझ्या नातवंडाचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, अमुक अमुक सगळं. पण भाग्य म्हणतो गेल्याच्या नंतर सगळी सुखी असतात. प्रत्येक जणांना नाही म्हणत, काय काय जण वाट बघत असतात कधी जातोय काय. कारण का आता जो माणसाला लोभ सुटला, हाव सुटला. पण मला काय म्हणायचं, किती कमवल्याच्या नंतर आपलं पोट भरू शकतो नाही हो. प्रत्येकाला जाणं आहे, प्रत्येकाला येणं आहे. जाण्याची वेळ फक्त लक्षात आली पाहिजे. भाग्यवंत ज्या वेळेस आपण जातो, जायचा प्रसंग येतो, त्यावेळेस त्या क्षणापर्यंत प्रत्येकाला असं वाटत असतं की हा माझा संसार हा तो फलतृप्त व्हावा. ठीक आहे. एक मनुष्य, एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याला संतान नव्हतं. संतान नसल्या कारणानं ते दाम्पत्य फिरत 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 सगळीकडे समाजात गेले. आणि गेल्याच्या नंतर म्हटलं कोण मला दत्तक पुत्र देतोय का, दत्तक पुत्र देतोय का. अशी फिरत 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 असताना गेले बाबा एका ठिकाणी. आणि असं ते जो त्याला जो एक संतान पाहिजे होता तिथे गेले. म्हटलं ठीक आहे. एक मुलगा आला धावत, हो बोला बोला बाबा काय म्हणता, तुमचं काय काम आहे. म्हणतो माझ्या पोटी संतान नाही.